नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आदक महाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये खरं तर निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मी महाई न्यूजच्या ग्राउंड रिपोर्टच्या निमित्तानं आम्ही पिंपरी चिंचवड शहरातल्या विविध भागांमध्ये जात आहोत आणि वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करत आहोत की नक्की वातावरण कसं आहे। आणि याच दरम्यान आम्ही आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये जाधववाडी परिसरामध्ये होतो। थोडी तहान लागली म्हणून नुकतंच एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबलो आणि मला हे दादा मिळाले। मी दादांशी जस्ट 2 मिनिटं गप्पा मारल्या। त्यांच्या हाताला थोडस लागलेलं आहे। मी विचारलं की नक्की काय झालं, तर त्यांनी मला जी घटना त्यांच्याबरोबर घडलेली सांगितली ती खरं तर आपण जाणून घेणं गरजेचं आहे। यासाठी मी आत्ताचा हा व्हिडिओ करतोय। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नक्की काय झालं होतं आणि ते त्यांच्याबरोबर घडलेल्या अपघातातून ते बाहेर कसे आले। दादा नमस्कार। नमस्कार। 2017 मध्ये कंस्ट्रक्शन लाईन मध्ये होतो मी। तर त्यावेळेस काम करताना दुसऱ्याच्या चुकीमुळे 4थ्या मजल्यावरून खाली पडलो। अच्छा। त्यानंतर काय झालं काय नाही मला काही माहिती नाही काय नाही, पण आमचे महापौर होते, नगरसेवक होते पहिले राहुल दादा गुलाबराव जाधव, त्यांचं खूप सहकार्य झालं। त्यांनी स्वतः जाते लक्ष देऊन दादाला संघ घेऊन दवाखान्यामध्ये येऊन स्वतः काळजी घेतली आणि त्यामधून मला खूप सहकार्य करून एकदम व्यवस्थित ठणठणीत करून दिलं। तुम्ही कुठले आहेत, मूळचे कुठलं गाव कुठलं? मी बीड मध्ये बीड गेवराई तालुका, अच्छा, नंदपूर कांबे। आणि इथं शहरामध्ये कधीपासून आहे तुम्ही? मला जवळपास 35 वर्ष होऊन गेले येऊन। आणि तुमच्या बरोबर जो अपघात घडला त्या बांधकाम साईट वरती तो कुठल्या भागामध्ये घडला? चरवली साईड, चरोलीला। ज्यावेळेस तुम्ही अपघात झाला मग राहुल जाधव असतील किंवा आमदार महेशदादा लांडगे असतील त्यांच्या संपर्कामध्ये कसे आला तुम्ही? माझा मुलगा बाउन्सर होता, त्यामुळं दादा संघ राहुल दादा संघ बी आणि महेश दादा संघ बी होता। त्यामुळं खूप एकदम घरगुती रिलेशन होते आमचे। एक माझ्या मंडळीला राहुल दादा बहीण मानतात, त्यामुळे आमचं खूप चांगले छान रिलेशन येतं। त्यामुळे त्यांचं खूप खूप म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे। खूप सहकार्य झालेलं आणि आज जे काय आहे तर दादाची कृपा आहे। हे बघा एवढा हात कट केलेला आहे। अरे बापरे, हा हात कापलेला आहे? कापलेला हात। अच्छा। जवळजवळ 8 ऑपरेशन झाले बघायचे। जगन म्हणून भरोसा नव्हता, पण दादाने खूप मोठं सहकार्य करून जीवनदान दिलेले। आज त्यांच्यामुळं हा या पोझिशनला मी आहे। आणि हे ऑपरेशनचा खर्च तर खूप मोठा आला असेल, मग नक्की काय कसं कसं? खूप मोठा सहकार्य केलं दादाने, कारण मला हे सहन होणार नव्हतं, मला पेलावणार नव्हतं। मी म्हणायचो की मला इथं नको, चला सरकारी दवाखान्यात घेऊन, कारण माझी पूर्ण प्रॉपर्टी जरी इकून खर्च करायची तयारी लागली असती तरी माझ्याच्याने झाली नसती। पण राहुल दादाच्या सहकार्यामुळे पूर्ण खर्च बिल्डरकडनं घेतलेला आहे। आज आता निवडणुकीचं वातावरण आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये राहुल दादा जाधव हे भाजपाकडून उमेदवार आहेत, तर तुम्ही काय नक्की या निवडणुकीत अपेक्षा काय तुमची? दादाची माझ्यावर एवढी मोठी कृपा झाल्यावर मी दादाला सोडल का बरं? दादा आमचे, आम्ही दादाचे, निवडून आणणार, विजय करणार। धन्यवाद। मित्रांनो, कसं असतं पहा, लोकसेवा समाजसेवा करत असताना प्रत्येक लोकप्रतिनिधी आपापल्या परीनं काम करत असतो, लोकांच्या सेवेसाठी प्रयत्न करत असतो। पण आज यांच्या हनुमंतरावांच्या एकूणच त्यांच्या आयुष्यामध्ये इथले जे माजी महापौर आहेत राहुलदादा जाधव, आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून त्यांना एक नवीन जीवन मिळालंय अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली। या आणि अशाच विविध नागरिकांच्या अनुभव किंवा त्यांना समाजामधून किंवा या लोकप्रतिनिधीकडून झालेल्या वेगवेगळ्या मदतींच्या संदर्भात आपण आणखी जाणून घेणार आहोत। धन्यवाद।